प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावलं जात आहे। आज चला विनंती असणार आहे चला क्षेत्ररक्षक ताबडतोब फलंदाज चला, फलंदाज चला आणि तिकडून फलंदाज येतील आणि डीजे वाले वाजवा गाणं चेअर गर्ल्स साठी एकदा। बारावे खेळाडू चला, 12वे खेळाडू चला, 12वे खेळाडू, दोन्ही संघांचे 12वे खेळाडू या। चला 12वे खेळाडू या। डीजे 1 मिनिट, डीजे 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 1 मिनिट थांबा, सगळं चालू करूया व्यवस्थित आणि मग डीजे वाजवा आपण। चला बॅटिंग वाला संघ 12वा खेळाडू चला, वीर बाजी पासालकर मावळाच संघ या। आणि यानंतर मायक्रोफोनवरती जाऊया। जुन्नर तालुक्यातील बुलंद आवाज, पहाडी आवाज, खणखणीत आवाज, महाराष्ट्र पोलीस अर्थात गुरुवर्य प्रवीणजी कामटकर सर यांच्याकडे या। प्रवीण सर हॅलो 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 माइक चेक, हॅलो 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 हॅलो। मित्रांनो, ज्या माणसानं महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव दिलं तो माणूस खरोखर महान असला पाहिजे। ज्या तुकोबारायांच्या अभंग वाणीतून विचारांचे मळे फुलवले गेले त्या तुकोबारायांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे। महाराष्ट्र साधू संतांचा, महाराष्ट्र वारकऱ्यांचा, महाराष्ट्र गोरगरिबांचा आणि उरला सुरला महाराष्ट्र आमच्या पुढाऱ्यांचा सुद्धा महान असला पाहिजे। आणि याच महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास कुणी ऐऱ्या गैऱ्यानं किंवा लुंग्या पुंग्यानं लिहिला नाही, तर याच महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिला शाहिरांच्या डफानं, घोड्यांच्या तापानं आणि तलवारीच्या खणखणाटानं। राजे गडावर पोहोचावेत म्हणून घोडखिंडीची पावनखिंड करणारा बाजीप्रभू देशपांडे असेल किंवा शत्रूच्या सैन्यांच्या घोड्यांना पाणी पिताना त्या पाण्यातही दिसणारा संताजी सनाजी असेल, हा आमच्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे। बोला, एकदा जोरदार घोषणा द्यायची आहे, छत्रपती शिवाजी महाराज की। पहिला चेंडू सीमारेषा पार, षटकार। दत्तात्रय सुखदेव दरेकर यांच्याकडून मात्र पारितोषिक घेते। प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे। शिवसेना विभाग प्रमुख सन्माननीय श्री अशोक बाबू दरेकर यांच्या ठिकाणी शुभागमन होते। साहेबांचा मी मनपूर्वक स्वागत करतो आहोत। त्याचप्रमाणे भाजप शिरूर तालुका भाजप युवा मोर्चा संघटना अध्यक्ष सन्माननीय श्री विद्याधर काका दरेकर यांच्या या ठिकाणी शुभागमन होते। दादांचा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहोत। ओहो, यावेळेचा चेंडू चढवला आक्रमण, चेंडू सीमारेषा पार, षटकार। चौदा धावा धावफलकावरती खरं तर पाहायला मिळतात। तिथे तुम्हाला
जबरदस्त सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वेल बिगन इज हाफ डन असं खरं तर म्हटलं जातं. ज्याची सुरुवात चांगली ना त्याचा शेवट देखील चांगला. तो बाळासाहेब दरेकर यांच्याकडून मात्र पारितोषिक येते. प्रत्येक षटकारासाठी मात्र पैलवान बाळासाहेब दरेकर यांच्याकडून मात्र 100 रुपयांचं पारितोषिक. टिपला असेल फलंदाज होईल बाद. थँक्यू डीजे. धावपलिकावरती घेऊन जाईल मित्रांनो. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धावपलिकावरती. राजा शिव छत्रपती करंडक 2022 चा अंतिम दिवस आणि अंतिम चरणामध्ये येऊन पोहोचलेली ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही आम्ही सर्वजण जी पाहतो आहोत. प्रेक्षकांचं मात्र नक्कीच भरभरून प्रेम या स्पर्धेसाठी लाभलं. खेळाडूंनी खरं तर गौरवलेली ही क्रिकेटची स्पर्धा, मान्यवरांनी भरभरून कौतुक केलेली ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहताय. सुखदेव शेठ दरेकर यांच्याकडून भाऊसाहेब सुखदेव दरेकर यांच्याकडून मात्र लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. ओहो, यावेळेस कमालीचा चेंडू होता तिथे मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहिलं. एक फलंदाज बाद झाला. आता सूरज कदम आणि प्रतीक या जोडीला मात्र डाव मैदानाच्या आतमध्ये सावरणं गरजेचं आहे. योगेश नाटकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतो. षटक क्रमांक 2 त्याने हातामध्ये घेतलंय. क्वालिफायर 1 हा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. जो संघ सामना जिंकणार आहे ना थेट फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ कोणता हे पाहायचं. यावेळेस चढवलं आक्रमण. बिग ब्लास्ट छत्रपतींचा छावा. मिळतील 6 धावा. नो बॉल. थैंक यू डीजे. तुम्हारे बातों का जवाब नहीं देता तो ये मत समझना कायर है मैं, रियल लाइफ में पुष्पा की तरह फायर है मैं. चेंडू सीमारेषा पार. धावपलिकावरती टाकाल नजर. 21 धावा धावपलिकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. खेळाडूंना विनंती आहे पंचांशी कुठल्याही प्रकारचा वाद घालू नका. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद असू द्या. 9 चेंडू मैदानाच्या मध्ये पंचांनी घोषित केलाय. पंचांवरती मात्र कुठल्याही प्रकारचा दबाव आणण्याचं कामकाज करायचं नाही. पंचांचा निर्णय मैदानाच्या मध्ये अंतिमच असेल याची नोंद असू द्या. धावपलिकावरती 21 धावा धावपलिकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पैलवान बाळासाहेब दरेकर यांच्याकडून मात्र पारितोषिक आहे. लागोपाठचे 3 षटकार जर खेळाडूंना खेळले तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळेचा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळला होता परंतु फ्री हिटचा चेंडू खरं तर होता मैदानाच्या आतमध्ये. धावपलिकावरती टाकाल नजर तुम्ही. 22 धावा धावपलिकावरती आहेत. फायनल सम्राट सन्मान्य श्री संभाजी शेठ हरगुडे यांच्या ठिकाणी शुभागमन होतंय. साहेबांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आहोत. खरं तर 22 धावा धावपलिकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आहे. दबाव आणि दबाव तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल कारण क्वालिफायर 1 सामना मैदानाच्या आतमध्ये जो चालू आहे. बहारदार आयोजन, बहारदार नियोजन आणि त्या आयोजन आणि नियोजनातून मात्र उभी राहिलेली ही देखणी क्रिकेटची स्पर्धा तुम्ही आम्ही सर्वजण जे पाहतोय खरं तर धन्यवाद द्यावे लागतील. ओहो, यावेळेचा चेंडू बिग ब्लास्ट. चेंडू सीमारेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. 29 धावा धावपलिकावरती आहेत. खरं तर IPL मध्ये प्रथमतः चिअर्सगर थरारल्या आणि तदनंतर मग ग्रामीण भागातलं क्रिकेट असेल, शहरी भागातलं क्रिकेट असेल,
बैलगाडा शर्यत असेल तिथे मात्र तुम्हाला आम्हाला सर्वांना चिअर्स गर्ल पाहायला मिळाल्या. खरं तर आज नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी चिअर्स गर्ल्स या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील द्यावे तितके धन्यवाद जे थोडेच आहेत. रंग भरण्याचं कामकाज मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. रंगारंग सोहळा तुम्ही आम्ही सर्वजण जे पाहतोय, बहारदार आयोजन, बहारदार नियोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. यावेळेचा चेंडू सुरेख होता मैदानाच्या मध्ये. एक सिंगल मैदानाच्या मध्ये घेतली गेली. धावफलकाला ईड आकार, धावफलक वाढेल तिथे धावफलकावरती टाकाल नजर. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची प्रचंड मोठी गर्दी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. माणसांची गर्दी कालही होती, माणसांची गर्दी आजही आहे. कालच्या माणसांच्या गर्दीमध्ये माणसं होती आणि आजच्या माणसांच्या गर्दीमध्ये आम्हाला माणसं शोधावी लागतात. ही मात्र या महाराष्ट्राची फार मोठी शोकांतिका आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अमर साळुंके. ओहो, यावेळेचा चेंडू उंच आकाशामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. ऑट कॅच, ऑट कॅच, गोलंदाज बाद. धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये अमर साळुंकेच्या रूपाने मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. एक मोठी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये उभारावी लागेल. 2 मातब्बर संघामध्ये खरं तर एक कडवी झुंज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जी पाहायला मिळते आहे. ओहो, यावेळेचा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होईल तिथे, तोपर्यंत धावफलक इथे वारताना पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती नजर टाकाल तुम्ही. 31 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी मार्गस्थ आहे. शांत प्रकारचं वातावरण आहे. अशांत करणारी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि ही शांतता खरं तर मैदानाच्या आतमध्ये किती काळ टिकेल. पॉइंटच्या दिशेला मात्र चेंडूला ढकलून दिलंय. गोरख चेंडूच्या पाठमोरी धावतो तिथे. एक सिंगल घेतली, दुसरीचा प्रयत्न होईल. पाहता पाहता 2 धावा. या 2 धावेने धावफलक पुढे सरसावतं जाऊन पोहोचलं. ना तेरी ना मेरी धावफलकावरती डबल तिर्री अर्थात 33 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. यावेळेस उंच आकाशामध्ये खेळलेला चेंडू, बिग ब्लास्ट, षटकार. थँक्यू डीजे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या षटकारानं धावफलक वाढला मित्रांनो. 39 धावा. ओहो, यावेळेस सुरेख कमबॅक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाचा म्हणावा लागेल तिथे. हॅलो हॅलो, धावफलकावरती घेऊन जाईल. धावफलकावरती 39 धावा धावफलकावरती आहेत. हॅलो हॅलो, आवाज द्या, आवाज. हॅलो डीजे ऑपरेटर. हॅलो हॅलो, हॅलो हॅलो.
बारावे खेळाडू स्कोररच्या पाठीमागे येऊन बसायचा आहे. जर तुमचा 12वा खेळाडू नसेल तुम्हाला तिथे पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद असू द्या. धावपलकावरती घेऊन जाणार आहे तुम्हाला मी. 3 षटकांचा खेळ संपला. 39 धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मात्र मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी सुरू होतोय. 4थ्या षटकाला मात्र या ठिकाणी प्रारंभ होताना पाहायला मिळेल आणि गोलंदाजी करण्यासाठी मात्र या ठिकाणी तयार होतो आहे. शिवसेना नेते सन्माननीय श्री अशोक शेठ दरेकर साहेबांच्या ठिकाणी शुभ आगमन होतंय आणि साहेबांचं स्वागत षटकारानं होईल. चेंडू सीमा पार षटकार. ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य श्री भाऊसाहेब दरेकर यांच्याकडून पारितोषिक लागोपाठचे 2 षटकार खेळले तर 200 रुपयांचं पारितोषिक आहे. सनीसाठी मात्र पैलवान बाळासाहेब दरेकर यांच्याकडून मात्र लागोपाठचे 3 षटकार जर खेळले तर 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र जे पाहायला मिळत आहे. सन्मान्य श्री दिगंबर शेठ दरेकर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे आणि खरं तर प्रगतशील शेतकरी आहेत त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. साहेबांचा मी मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आहोत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 45 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. सामना अतिशय रंगतदार आहे. ओहो, यावेळेचा चेंडू चढवला आक्रमण. बंगाली रसगुल्ला, कोल्हापुरी तडका, चेंडू सीमा पार षटकार. थँक्यू. राजा शिवछत्रपती करंडक तुम्ही पाहतायत. आज मात्र खरं तर वार्ड क्रमांक 6 आणि सणसवाडीकरांची जत्रा, यात्रा, उरूस सगळं काही आज आहे. कारण आज फायनल आहे. फायनलचा दिवस तुम्ही खरं तर पाहतायत. अंतिम चरणामध्ये मात्र येऊन पोहोचतील ही क्रिकेटची स्पर्धा. याच साठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा आणि शेवटचा दिवस खरं तर गोड होताना पाहायला मिळतो. यशस्वी क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला आम्हाला सर्वांना जी पाहायला मिळते. प्रेक्षकांना डोक्यावरती घेतलेली ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही आम्ही सर्वजण जी पाहतोय. 54 धावा धावपलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी समाप्त होतोय. कमालीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. दत्तात्रय सुखदेव दरेकर यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र जे पाहायला मिळत आहे. सरसेनापती हंबीराव मोहिते चॅलेंजर्स हा संघ क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. तर वीरबाजी पासलकर मावळाच हा संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना तुम्हाला जो पाहायला मिळेल. 54 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाज तयार आहे. यावेळेस हातोडा प्रहार आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. खणखणी षटकार. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे असणारे खजिनदार सन्मान्य श्री नानासाहेब दरेकर यांचं या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतो आहोत. विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. प्रगतशील शेतकरी सन्मान्य श्री सुखदेव शेठ मोराजी दरेकर यांचं या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहोत. डिक्लेरेशन झोन मध्ये मात्र चेंडू पोहोचला. धावपलकावरती टाकाल नजर. 61 धावा धावपलकावरती आहेत. आता जो षटकार खेळला त्याच्यासाठी मात्र माझे भाऊसाहेब सुखदेव दरेकर माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून मात्र 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा होत आहे. ओहो, यावेळेसचा चेंडू सुरेख होता मैदानाच्या आतमध्ये. खर तर धाव घेता आली नाही तिथे खेळाडूला. धावपलकावरती टाकाल नजर. 61 धावा धावपलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 5व्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. परत एकदा डिक्लेरेशन झोन आणि तिथे धावपलक वाढेल.
धावफलक जाऊन पोहोचतो. 62 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही जाऊन डोकावलात ना मित्रांनो, 62 वेळा सचिन रमेश तेंडुलकर यांना मात्र 62 वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि धावफलकावरती धावा तुम्ही देखील पाहाल, 62 धावा धावफलकावरती आहेत. 24 वर्ष क्रिकेटची अविरत सेवा क्रिकेटच्या देवानं खरं तर केली. आणि भारतरत्न सारखा मात्र एक मोठा नागरी पुरस्कार देऊन मात्र सचिन रमेश तेंडुलकर यांना मात्र सन्मानित केलं गेलं. सचिनची काही वाक्य खरं तर आठवतात. सचिन म्हणतो, मी ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळतो त्यावेळेस माझं लक्ष फक्त आणि फक्त क्रिकेटवरती असतं. तुमचं लक्ष मात्र क्रिकेटवरती असणं गरजेचं आहे. तुमचं ध्येय निश्चित असणं फार गरजेचं आहे. चेंडू पाठवा मैदानाच्या आतमध्ये, चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाठवा. यश दरेकर यांच्याकडून मात्र लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र जे पाहायला मिळत आहे. सचिन तेंडुलकर यांचा इतिहास देखील तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. सचिन तेंडुलकरचं सर्वात आवडतं इंग्रजी मधलं अक्षर कोणतं असेल ना मित्रांनो, तर ते आहे ए. एच का? कारण ए फॉर अर्जुन हे सचिन तेंडुलकरच्या मुलाचं नाव आहे. ए फॉर अंजली हे सचिन तेंडुलकरच्या पत्नीचं नाव आहे. ए फॉर अरेंडम मेहता सचिन तेंडुलकरच्या सासूचं नाव आहे. ए फॉर आपणालय सचिन तेंडुलकर जे अनाथ मुलांसाठी अनाथ आश्रम चालवतो त्या अनाथ आश्रमाचं नाव ए फॉर आपणालय आहे. चेंडू पाठवा, चेंडू मैदानाच्या आतमध्ये. सचिनचं इंग्रजी मधलं दुसरं आवडतं अक्षर कोणतं असेल तर ते आहे बी. बीच का? बी फॉर भेंडी फ्राय. व्हेज मधला सर्वात आवडता पदार्थ सचिनचा कोणता असेल तर तो आहे बी फॉर भेंडी फ्राय. जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाठवा, कारण सामना अतिशय महत्वपूर्ण आहे. क्वालिफायर 1 सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. एका बाजूने तुम्ही पाहाल वीरबाजी पासलकर मावळा, तर दुसऱ्या बाजूने सरसेनापती हंबीराव मोहिते चॅलेंजर्स हा सामना मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळतोय. एक एक मावळा खरं तर महाराजांना मिळवला होता आणि ते मावळे आज या मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळत आहेत. जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये स्वीकारणं गरजेचं आहे. 5व्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला जे पाहायला मिळतंय. 62 धावा धावफलकावरती आहेत. जुने चेंडू फेका मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. हे 2-3 चेंडू फेका मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे पंचांना जो योग्य वाटेल तो मात्र घेतील. प्रकाश झोतातील सामने खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अंधाराचं साम्राज्य जरी पसरलं असलं तरी मात्र प्रकाश झोतामध्ये मात्र सामने खेळवले जात आहेत. अंधार पडत चाललाय, अंधार पडत चाललाय. आता दिवा पाहिजे या मातीला, पुन्हा एकदा एक जिजाऊचा शिवा पाहिजे, पुन्हा एकदा एक जिजाऊचा शिवा पाहिजे. नेते झाले अफजल खान, या शाहिस्ते खानाची बोटे कापण्यास आता एक युवा पाहिजे या मातीला. पुन्हा एकदा एक जिजाऊचा शिवा पाहिजे, पुन्हा एकदा एक जिजाऊचा शिवा पाहिजे. सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. वेळ वाचवणं गरजेचं आहे. फायनल मात्र आपल्याला जी जास्त षटकांची खेळवता यावी आणि उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहोत. यावेळेचा चेंडू चढवला आक्रमण, चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. धावफलकावरती घेऊन जाईल, धावफलकावरती नजर टाकाल. 68 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा संपतो खेळ. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जे मार्गस्थ आहे. पाहूया शेवटच्या षटकामध्ये मात्र किती धावा मैदानाच्या आतमध्ये कुठून काढल्या जाणार आहेत. 68 धावा धावफलकावरती आहेत. आज स्पर्धेचं खास आकर्षण खरं तर तुम्ही पाहतायत. चिअर्स गर्ल्स या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत आणि त्यांना देखील द्यावे तितके धन्यवाद जे मात्र थोडेच आहेत. नृत्याची मात्र वेगवेगळी अदाकारी त्यांच्या माध्यमातून देखील तुम्हाला जे पाहायला मिळेल. नृत्य मेरा जीवन, नृत्य ही मेरा सब कुछ है. आणि गोलंदाजी मार्फत शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन अतुल जाधव मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. यावेळेचा चेंडू व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. लागोपाठचे 2 चौकार खेळा, लागोपाठचे 2 षटकार खेळा. अजय भाऊ दरेकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. अजय भाऊ दरेकर मैदानावरती आले म्हणजे बक्षिसांचा पाऊस पडणार यामध्ये शंका नाही. धावफलकावरती घेऊन जाईल. 69 धावा धावफलकावरती आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं आणि अंतिम षटक. स्लॉग ओव्हर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहाल. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे.
70 धावा धावपलिकावरती लागल्या जातील. तुम्ही ते चौकार हॅट्रिक करा, तुम्हाला पारितोषिक आहे. तुम्ही विकेट हॅट्रिक पूर्ण करा, तुम्हाला पारितोषिक मिळेल. षटकार हॅट्रिक खेळा, तुम्हाला पारितोषिक मिळेल. परंतु तुम्ही जर वाईट चेंडूची हॅट्रिक करत असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पारितोषिक तिथे मिळणार नाही. धावपलिकावरती टाकाल नजर. 71 धावा धावपलिकावरती आहेत. आज मात्र नवीन इतिहास मैदानाच्या मध्ये रचायचा आहे. कोणता संघ राजा शिवछत्रपती करंडकावरती आपलं नाव सुवर्ण अक्षरानं मात्र जे कोरील हे पाहणं गरजेचं आहे. डेड बॉल मृत चेंडू मैदानाच्या मध्ये पंच घोषित करतात. खरं तर ज्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची घटना घडली जात नाही त्या चेंडूला खरं तर पंच मैदानाच्या मध्ये डेड बॉल घोषित करतात. यावेळेचा चेंडू टिपला असेल, फलंदाज होईल बाद. बिग विकेट. थँक्यू डीजे. खरं तर जुनी गाणी आज कानावरती पडतात आणि जुनं ते सोनं असं म्हटलं जातं. खरं तर ओल्ड इज गोल्ड आणि जे जुनं आहे ते जपणं फार गरजेचं आहे मित्रांनो. क्रिकेट आणि क्रिकेट तुम्ही पाहतायत. ओहो, यावेळेसचा चेंडू होता तिथे सुरेख मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळेल. धावपलिकावरती टाकाल नजर. 72 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स ऑन स्कोर कार्ड. 72 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन द वर्ल्ड. या जगामध्ये अशक्य असं काही नाही. तुम्हाला फक्त प्रयत्न करणं मैदानाच्या मध्ये गरजेचं आहे. शेवटचं षटक, शेवटच्या षटकातले काही चेंडू बाकी आहेत. फुलटॉस प्रकारचा चेंडू होता, मिड विकेटच्या दिशेने खेळला. एक सिंगल घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठी होतं पलायन. पाहता 2 धावा. 2 धावेने मात्र धावपलक पुढे सरसावेल. 74 धावा धावपलिकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये यावेळेचा चेंडू मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपतो असेल, फलंदाज होईल बाद. थँक्यू डीजे. जिंकण्यासाठी मात्र 75 धाव्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी ठेवलं गेलेलं आहे. 75 धाव्यांचं मात्र लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि पाहूया हे लक्ष मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केलं जाईल का हे पाहणं देखील फार महत्वाचं आहे. खरं तर धन्यवाद द्यावे लागतील आमचे हिरामन शेठ दरेकर यांना. एक कार्यकर्ता मात्र त्यांनी जमवला. आता पंचाने एक सूचना कळवलेल्या आहेत आणि आयोजक मंडळी एक सूचना कळवत आहेत. 3 षटकांच्या नंतर ड्रिंक ब्रेक असेल. 3 षटकांच्या अगोदर कोणताही खेळाडू मैदानाच्या मध्ये पाणी घेऊन जाणार नाही आणि तसा जर खेळाडू मैदानाच्या मध्ये आढळला तर तुम्हाला 2 धाव्यांची पेनल्टी असेल, याची नोंद असू द्या. हिरामन शेठ दरेकर यांना मात्र धन्यवाद द्यावे लागतील. मात्र एक खेळाडू त्याने मात्र नक्कीच जमा केला आणि मात्र मोठं देखणं नियोजन त्यांच्या माध्यमातून जे पाहायला मिळतं. एकीचं बळ पुन्हा एकदा एकवटलं गेलं. युनिटीज पॉवर पाहायला मिळाली आणि सर्व सहकार्यांना सोबत घेऊन मात्र त्यांनी क्रिकेटचा देखणा सोहळा मैदानाच्या आतमध्ये उभा केलेला आहे. खरं तर नेता फार महत्वाचा असतो मित्रांनो आणि नेतृत्वाचा तो शिरोमणी आहे ना, तो शिरोमणी मात्र आपल्या डोईवरती मात्र मानानं मिरवताही आला पाहिजे आणि तो मानाचा मानबिंदू म्हणून आम्ही नेहमीच हिरामन भाऊ यांच्याकडे मात्र नेहमीच पाहतो. प्रत्येक तरुणाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा हा नेता, हे नेतृत्व तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहायला मिळतात आणि सर्वांची साथ खरं तर लाभली आणि मात्र क्रिकेटचा देखणा सोहळा तुम्हा आम्हा सर्वांसाठी मात्र उभा राहिला. खरं तर तुम्ही 100 लग्नांचा सामुदायिक विवाह सोहळा सहजपणे पार पाडू शकता, परंतु एखादी क्रिकेटची स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडणं हे इतकं सहजासहजी शक्य नसतं. परंतु ते यशस्वी आयोजन आणि यशस्वी नियोजन खरं तर हिरामन भाऊ आणि त्यांच्या मात्र संपूर्ण सहकार्यानं पार पाडलं. त्यांना मात्र द्यावे तितके धन्यवाद जे थोडेच आहेत. कोणत्याही खेळाडूने लागोपाठचे 3 विकेट घेऊ द्यात. पहिलवान बाळासाहेब दरेकर यांच्याकडून मात्र कळवलं जात आहेत 1000 रुपयांचं पारितोषिक. बाळासाहेबांना धन्यवाद द्यावे लागतील. खरं तर
पैलवान स्वतः आहेत आणि पैलवानकीची फार मोठी ताकद आहे मित्रांनो सणसवाडी गावाला. भाऊसाहेब सुखदेव दरेकर यांच्याकडून देखील मात्र पारितोषिक येत आहे. लागोपाठचे 2 विकेट जर घेतल्या तर 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आहे. पैलवानकीची खरं तर फार मोठी ताकद आणि बरेचसे पैलवान सणसवाडीमध्ये आम्हाला पाहायला मिळतात. सह्याद्रीच्या काळ्या कभिन्न पठारावरती महाराष्ट्रातील कोणत्याही गोलाकार दगडाला जर तुम्ही प्रेमानं थोपाटलं ना तर मात्र पैलवानकीच्या शड्डूचा आवाज आल्याशिवाय राहणार नाही. ही या महाराष्ट्राच्या पैलवानकीची ताकद आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक तुम्ही पाहताय 15,555 आणि ते पारितोषिक लाभलं विद्यमान सभापती पंचायत समिती शिरूर मोनिकाताई नवनाथ हरगुडे आणि सन्मान्य श्री माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सरस्वाडी नवनाथ बाळासो हरगुडे यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकासाठी पारितोषिक तुम्ही पाहताय. यानंतरचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. दोनही संघाच्या संघ नायकांना विनंती आहे. नरवीर तानाजी मालुसरे फायटर्स आणि त्यांच्या विरोधात बाजीप्रभू देशपांडे योद्धा संघाच्या संघ नायकाला विनंती आहे आपण या ठिकाणी संपर्क करा. एलिमिनेटरचा राऊंड यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळवला जाईल. माझ्यासाठी मात्र देखील बाळासाहेब पैलवान बाळासाहेब दरेकर यांच्याकडून मात्र माझ्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. मी त्यांचा शतशः ऋणी आहे. द्वितीय क्रमांकासाठी 11,111 रुपयांचं पारितोषिक सुरेश सोनबा हरगुडे माजी सरपंच सणसवाडी आणि चेअरमन विविध कार्यकारी सेवा सोसायटी सणसवाडी यांच्या माध्यमातून तुम्ही पाहतायत. चषक सौजन्य प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी मात्र या ठिकाणी तुम्हाला जे पाहायला मिळत आहेत ते चषक सौजन्य लाभले तर उपाध्यक्ष पुणे जिल्हा ग्राम समिती यांच्या माध्यमातून तुम्ही पाहतायत. नामदेव आबा दरेकर यांच्या माध्यमातून ते पाहायला मिळत आहेत. तृतीय क्रमांकासाठी 7,777 रुपयांचं पारितोषिक. पहिला चेंडू बिग विकेट, पहिला धक्का, पहिला फलंदाज बाद. थँक्यू डीजे. युवा उद्योजक सन्माननीय श्री संतोष शेठ मोरे यांच्या ठिकाणी शुभागमन. साहेबांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. या विकेटसाठी पैलवान बाळासाहेब दरेकर यांच्याकडून मात्र 100 रुपयांचं पारितोषिक आहे. राहुल हरगुडेने 2 चौकार किंवा 2 षटकार जर खेळले तर अजय भाऊ दरेकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आणि गोलंदाजानं जर लागोपाठच्या 2 विकेट घेतल्या तरी देखील अजय भाऊ दरेकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. ओहो, यावेळेचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावर मात्र आक्रमण चढवलं. तिथे धावतो क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरी एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळेल. उद्योजक सन्माननीय श्री राहुल शेठ हरगुडे यांच्या या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतो. या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 7,777 अजित हिरामन दरेकर माजी सरपंच सणसवाडी आणि संचालक विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांच्या माध्यमातून जे लाभलेले आहेत त्यांना देखील द्यावे तितके धन्यवाद, जे मात्र मनपूर्वक थोडेच आहेत. यावेळेचा चेंडू झेल टिपला आणि फलंदाज बाद. थँक्यू डीजे. ओव्हर हॅट्रिक जरी झाली तर संघाचे संघ मालक पैलवान बाळासाहेब दरेकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आहे. मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलंय स्पोर्ट्स सायकल रुद्र एंटरप्राइजेसचे सर्व अजयजी दरेकर यांच्या माध्यमातून जे पारितोषिक तुम्ही जे पाहताय त्यांना देखील द्यावे तितके धन्यवाद, जे थोडेच आहेत. मॅन ऑफ द मॅच साठी मात्र आकर्षक चषक तुम्ही जे पाहतायत संचालक विविध कार्यकारी सेवा सोसायटी देवीदास विनायक दरेकर यांना देखील द्यावे तितके धन्यवाद, जे थोडेच आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये मात्र पोहोचलाय. धावपलकावरती नजर टाकाल, 1 धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. माजी चेअरमन सन्माननीय श्री सुहास शेठ दरेकर यांच्या या ठिकाणी शुभागमन होते. साहेबांचा मी मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आहोत. आज अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्वांचा मी मनपूर्वक स्वागत करतो आहोत. युवा उद्योजक नवनाथ आबा दरेकर यांच्या या ठिकाणी शुभागमन आहे. विनंती आहे व्यासपीठावरती यायचं आहे. नवनाथ आबा दरेकर यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन आहे. साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा.
राहुल हरगुडे आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, तर सूरज कदम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतो आहे. यावेळेचा चेंडू सूरज खर तर मैदानाच्या आतमध्ये अतिशय नाविन्यपूर्ण चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला तिथे आणि डॉट बॉल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. यावेळेस परत एकदा व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडेल. धावफलक 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्ही पाहताय. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. ओहो, यावेळेचा चेंडू कव्हरच्या डोक्यावर खेळाय. क्षेत्ररक्षक धावतो चेंडूच्या पाठमोरी. एक तर घेतली, दुसरीचा प्रयत्न केला तिथे. पाहता पाहता दुसरी देखील पळून पूर्ण. 2 धावेने धावफलक वाढेल. 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहेत. सामन्याचं समीकरण बघाल 28 चेंडू 71 धावेंची गरज आहे. पॉइंटच्या डोक्यावरनं परत एकदा चेंडूला खेळून काढलंय. क्षेत्ररक्षक सुरेख कामकाज मैदानाच्या मध्ये प्रतीकचं तुम्हाला पाहायला मिळेल. एका धावेने मात्र किल्ला लढवला जातो. एका धावेने मात्र बुरुज साबित ठेवण्याचं कामकाज मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतंय. बूंद बूंद से बनता है सागर आणि थेंबे थेंबे तळे साचवण्याचं कामकाज मैदानाच्या मध्ये पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार आहे. यावेळेचा चेंडू सुरेख होता मैदानाच्या आतमध्ये. मोठे फटके खरं तर खेळून दिले जात नाही. सूरजचं कौतुक करावं लागेल. कमालीची गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये साकारतो आहे. कमी दाबांचा पट्टा खरं तर त्यानं निर्माण केलेला आहे. यावेळेचा चेंडू व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहाल. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडेल. 6 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा सूरज तयार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 12 धावा धावफलकावरती षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलेला आहे. बारा धावा धावफलकावरती खरं तर तुम्ही पाहतात. यावेळेस परत एकदा आक्रमण तर चढवलं. चेंडू सीमारेषा पार. षटकार. निखिल भाई दरेकर प्रत्येक षटकारासाठी मात्र 200 रुपयांचं पारितोषिक यांच्याकडून आहेत. खरं तर एक सुंदर गाणं तुम्ही ऐकलं आणि प्रेम ही खरं तर फार पवित्र व्याख्या आहे मित्रांनो. बऱ्याच कवीने मात्र प्रेमाविषयी लिहिलेला आहे, परंतु एक कवी मात्र प्रेमाच्या थोडस विरुद्ध लिहितो. इवलं इवलस झाड त्याची ईदभर सावली. इवलं इवलस झाड त्याची ईदभर सावली. खरं सांगतो मित्रांनो, या प्रेमानं पार वाट लावली. प्रेम प्रेम आणि प्रेम तुम्ही पाहाल. हा चेंडू मैदानाच्या मध्ये पहा. डेड बॉल मैदानाच्या मध्ये घोषित केलाय. धावफलकावरती नजर टाकाल तुम्ही. 18 धावा धावफलकावरती आहेत. 24 चेंडू 57 धावेंची गरज. यावेळेचा चेंडू मात्र मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहाल. प्रेम कुणावरती करावं हा देखील फार मोठा प्रश्न आहे. राजूभाई दरेकर यांचं मात्र या ठिकाणी शुभ आगमन होतंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत. गोलंदाज तयार आहे. हो यावेळेचा चेंडू सुरेख होता मैदानाच्या मध्ये. धावफलकावरती नजर टाकाल. 18 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कमालीची गोलंदाजी, कमालीची फटकेबाजी तुम्हाला करावी लागणार आहे. यावेळेचा चेंडू मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न टिपला असेल. फलंदाज बाद. पैलवान दिवेश दरेकर आणि सचिनजी दरेकर यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन होतंय. साहेबांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहोत. 18 धावा धावफलकावरती आहेत. संघ अडचणीमध्ये आहे. आधीच कर्जबाजारी, त्यात हुस्न मागतोय शेजारी, असा प्रसंग आता मैदानाच्या मध्ये घडताना पाहायला मिळतो आहे. हा चेंडू मैदानाच्या मध्ये खेळलाय. शैलेश दरेकर, सुजित दरेकर, रोहित घुले, ताहिर खान, मुरनालाप्पा दरेकर सर्वांचं स्वागत आम्ही मैदानाच्या मध्ये नक्की जे करतो आहोत.
जाऊया मैदानाच्या मध्ये 19 धावा धावपलिकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 चेंडू आणि 56 धाव्यांची गरज. टॉस करायचा आहे. बाजीप्रभू देशपांडे योद्धाच संघाचे संघनायक आणि नरवीर तानाजी मालुसरे संघाचे संघनायक उपस्थित आहेत. बाजीप्रभू देशपांडे योद्धा संघाचा संघनायक ताबडतोब संपर्क करा. कुठल्याही प्रकारचा वेळ घेऊ नका. ड्रिंक ब्रेक खरं तर मैदानाच्या मध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. धावपलिकावरती 20 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. आयोजक मंडळीने मात्र घेतलेले कष्ट आज तुम्हाला जे पाहायला मिळतात आणि सर्व आयोजक मंडळींना मात्र द्यावेत तितके धन्यवाद. खरं तर जे थोडेच आहेत. राजा शिवछत्रपती करंडक थँक्यू डीजे. 18 चेंडू आणि 55 धाव्यांची गरज आहे. विद्याधर काका दरेकर आणि शिवसेना नेते अशोक बापू दरेकर यांच्या शुभ हस्ते मात्र आपण नाणेफेकीचा कौल घेतो आहोत. मी दोनही मान्यवर अतिथींना विनंती करेल. बंटी दरेकर आपण कुठे असाल संपर्क करा. संघाचे संघनायक आहात आपण. बंटीला विनंती आपण ताबडतोब या ठिकाणी संपर्क करायचा आहे. नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करतो आहोत. बंटी दरेकर खरं तर या स्पर्धेमध्ये मात्र अफलातून खेळी त्याने केलेली आहे. युवा उद्योजक सचिन शेठ दरेकर आणि संतोषजी दरेकर यांना देखील मी विनंती करतोय आपण देखील नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समोर या. सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मात्र या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतो आहे. संतोषाबा दरेकर यांचं देखील मात्र या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहोत. नाणेफेकीचा कौल मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जो होतो आहे 21 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळून काढला जातो. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळेल. एका धावेने मात्र समाधान मानावं लागेल. आता इथे सिंगल डबल खेळून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये चालणार नाही. अब नहीं चलेगा एक्का और दुक्का, अब लगाना पडेगा चौका या छक्का. 22 धावा धावपलिकावरती डबल दुर्री तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. 22 धावा धावपलिकावरती आहेत. क्वालिफायर 1 मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच चालू असलेली लढत तुम्हाला जी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जिंकणं फार महत्वाचं आहे. जीत और हार अपने सोच पर निर्भय की जाती है. मान लो तो हार है और ठान लो तो जीत. आणि मनाशी खुणगाट तुम्हाला खरं तर मैदानाच्या आतमध्ये बांधणं गरजेचं आहे. नाणेफेकीचा कौल झाला. बाजीप्रभू देशपांडे योद्धाच संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चोवीस धावा धावपलिकावरती आहेत. 14 चेंडू आणि 51 धावेंची गरज आहे. यावेळेचा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये प्रवेश करेल. 1 धाव मिळेल तिथे. एका धावेने वाढेल धावपलिकावरती टाकाल नजर. 25 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्ही पाहताय. खरं तर मगाशी आपण सचिन तेंडुलकर यांचा विषय छेडला होता आणि 25 तारीख सचिन तेंडुलकर साठी फार महत्वाची आहे. 25 मे ही दिनांक खरी तर उजडली आणि व्यवसायानं डॉक्टर असणाऱ्या अंजली मेहता हिच्याशी मात्र सचिन रमेश तेंडुलकर यांनी मात्र जो विवाह केला. 25 धावा धावपलिकावरती आहेत. 24 एप्रिल 1973 रोजी मात्र क्रिकेटच्या देवाचा जन्म झाला आणि 24 वर्ष त्याने मात्र क्रिकेटची अविरत सेवा केली. बॅटची एज खरं तर होती तिथे, परंतु कुठल्याही प्रकारचा नक्कीच धोका संभवणार नाही. सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आहे. अनिल सर सगळे बाहेरून या. सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आता वीर बाजी पासलकर मावळा संघाचे संघमालक पैलवान बाळासाहेब दरेकर यांनी मात्र कळवलेलं आहे आणि भाऊसाहेब सुखदेव दरेकर यांनी मात्र कळवलंय जर वीर बाजी पासलकर मावळा संघानं फायनल जर जिंकली तर संपूर्ण संघाला कोकण ट्रिप आहे. कोकण ट्रिप मात्र नक्कीच संपूर्ण संघासाठी व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. धावपलिकावरती टाकाल नजर तुम्ही तिथे. 26 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. उर्वरित 12 चेंडूंचा मात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये 49 अजूनही बनवायच्यात. 12 चेंडूमध्ये आम्ही 55 होताना पाहिलेले आहेत. 11 चेंडू आणि 49 धाब्यांची मात्र जी गरज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. प्रसंग दरेकर यावेळेचा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये पोहोचवला. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये मिळेल. धावपलिकावरती टाकाल नजर.
27 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे मात्र उपस्थित होत आहेत नितुराज हरगुडे यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आहोत. सणसवाडीचं क्रिकेट खरं तर मोठ्या उंचीवरती पोहोचवण्यामध्ये नितुराज हरगुडे याचं फार मोठा योगदान आहे. यामुळेच चेंडू सीमारेषा पार खणखणी चौकार. थँक्यू डीजे धन्यवाद. प्रतीकचा एक चांगला प्रयत्न पाहायला मिळाला तिथे खरं तर, परंतु चेंडूला अडवू शकला नाही. तो चेंडू सीमारेषा पार पोहोचला तिथे. इथे मात्र क्षेत्ररक्षकाला चेंडूनं गुंगारा दिलाय. क्षेत्ररक्षक धावतो चेंडूच्या पाठमोरी. धावबाची संधी आणि फलंदाज होईल बाद. थँक्यू डीजे. धावपलिकावरती नजर टाकाल. धावपलिकावरती तुम्ही पाहाल 32 धावा धावपलिकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्रिकेट मधली आत्महत्या तुम्ही पाहिली. जोर का झटका धीरे से लगे, नजर हटी दुर्घटना घटी, आहा से आहा तक, लालच का फल हमेशा ही बुरा होता है. लालच का फल हमेशा बुरा होता है दोस्तों. आणि 32 धावा धावपलिकावरती 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. तुमचं क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं तर तुमचा आत्मविश्वास खरं तर वाढत असतो आणि तो आत्मविश्वास या ठिकाणी मात्र खेळाडूंचा पाहायला मिळतो आहे. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला खेळ. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न केलाय आणि धावपलिकावरती टाकाल नजर तिथे 34 धावा धावपलिकावरती आहेत. भाऊसाहेब दरेकर यांच्याकडून मात्र यष्ट्यांच्या पाठीमागे तुम्ही पंकजला पाहतायत. अतिशय सर्वोत्कृष्ट 6 चेंडू आणि 41 बनवायचे आहे. पंकज गव्हाणेसाठी मात्र नक्कीच 100 रुपयांचं पारितोषिक, 200 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र जे आहे. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन मात्र कोणता गोलंदाज गोलंदाजी करणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 41 धावेंची गरज. 6 चेंडू मध्ये आम्ही 42 होताना पाहिल्या, तेही चांदेच्या मैदानावरती. या मैदानावरती 6 चेंडू 41 होतील का हे पाहणं देखील गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू भिरकावून दिला सीमारेषा पार, खणखणी षटकार. धावपलिकावरती घेऊन जाईल. 40 धावा धावपलिकावरती आहेत. लहान मुलं तुम्ही तुमचा आनंद साजरा करताय, परंतु जरा सांभाळून. मागं धरायला काही नाहीये, तुम्ही मागं पडाल. त्यामुळे विनंती आहे थोडस जपून नाचा. धावपलिकावरती 40 धावा धावपलिकावरती आहेत. शेवटचे 5 चेंडू आता शिल्लक आहेत. अजय भाऊ दरेकर यांच्याकडून मात्र पुन्हा एकदा पारितोषिक येत आहे. सर सेनापती हंबीरराव मोहिते हा संघ जर विजेता जर झाला तर 2000 रुपयाचं पारितोषिक अजय भाऊ दरेकर यांच्याकडून मात्र पाहायला मिळत आहेत. वाईड बॉल मैदानाच्या आतमध्ये 42 धावा धावपलिकावरती आहेत. ओहो, अंगभेदक चेंडू मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली. मास्टरपीस ऑफ बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. यावेळेचा चेंडू खेळून काढलाय. ओहो, धडपड पडझड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आपल्या संघासाठी फार मोठी धडपड पाहायला मिळते. आणि खरं तर जे खेळाडू मैदानावरती पडतात ना, लोकांच्या नजरेमध्ये ते कधीच धड नसतात, कारण ते सारखे पडत असतात, परंतु ते पडत नसतात, पडता पडता घडत असतात. आणि इथे मात्र पाहायचंय बिग विकेट, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. या विकेटसाठी मात्र प्रतीकसाठी पैलवान बाळासाहेब दरेकर यांच्याकडून
200 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र जे आहे. व्हाईट बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. धावपलिकावरती 45 धावा, 2 चेंडू आणि 30 धावेंची गरज. झेल टिपला आणि फलंदाज होईल बाद. थँक्यू डीजे इकडे चेंडूवरती पण लक्ष असू द्या, विनंती आहे. फायनलची दारं मात्र उघडी होत आहेत आणि फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचंय. वीरबाजी पासलकर संघ मात्र जाऊन पोहोचलाय फायनल मध्ये. कमालीची खेळी त्याने मात्र मैदानाच्या आतमध्ये साकारली आणि फायनल मध्ये मात्र जाऊन जो प्रवेश केलेला आहे. त्याला विजेत्या संघाला विनंती, आपण या ठिकाणी मात्र संपर्क करा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. यानंतरचा सामना आपण लगेचच सुरू करतो आहोत.